ऑगस्ट निमित्ताने काहीतरी गोड हा पदार्थ झालाच पाहिजे. त्यासाठी इथे आपण आज तिरंगा बर्फी तयार करून घेतलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. नमस्कार, मी सुवर्णा पाटील, दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 15 ऑगस्ट जवळच येत आहे. त्यानिमित्ताने सर्वांना ऍडव्हान्स मध्ये 15 ऑगस्टच्या मनपूर्वक गोडमय शुभेच्छा. 15 ऑगस्ट निमित्ताने आपण आज 3 कलरची बर्फी तयार करणार आहोत. म्हणजेच आपण आज नारळाची बर्फी तयार करणार आहोत. बघूयात त्यासाठी काय काय साहित्य घेतले. अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. चला, आज आपण नारळाची बर्फी बनवतोय. त्यासाठी इथे मी एका नारळाचा चव तयार करूनच घेतलाय. तो एक एवढा बाउल भरून झालेला आहे. आणि आपण इथे मिल्कमेडचं यूज करणार आहोत. इथे मी 380 ग्रॅमचं हे मिल्कमेड घेतलेलं आहे. चला तर झटपट तयारीला लागूयात. आता इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे. इथे 1 चमचभर एवढं तूप घालून घेते. हा खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. या नारळातला पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण जरा असं कोरडं करून घ्यायचं आहे. याचा फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. जवळजवळ 5 मिनिटं आपण हे मिश्रण छान असं परतून घेतले मंद गॅसवर. बघू शकता छान असं तो कोरडं झालंय. आता ह्या स्टेजला आपण यात मिल्कमेड घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून घालूया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिल्कमेड टाकल्यानंतर. मिल्कमेड सगळंच एकदाच घालून नका घेऊ, गरजेनुसार घालून घ्या. सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया. मिल्कमेड घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण छान असं कोरडं होईपर्यंत परतत राहायचं आहे कंटिन्युअसली, जेणेकरून कढईला ते मिश्रण चिटकलं नाही पाहिजे. मिल्कमेड घातल्यानंतर आपण जवळजवळ 5 मिनिटं हे मिश्रण असंच कंटिन्युअसली हलवत होतो. आता पुन्हा एकदा आपण थोडं मिल्कमेड घालून घेऊया. संपूर्ण डब्बा नाही लागणार आहे आपल्याला, म्हणून आपण थोडं थोडं करून घालत होतो ना. पुन्हा आता हे मिश्रण जरा घट्ट होईपर्यंत आपल्याला असं कंटिन्युअसली हे हलवत राहायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जवळजवळ 5-6 मिनिटं आपण हे मिश्रण छान असं कंटिन्युअसली परतत राहिलो होतो. बघू शकता खाली चिटकलं नाहीये कढईला आणि करपलंही नाहीये. छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता गॅसचा फ्लेम आपण बंद करून घ्यायचा आहे. थोडं मिश्रण हातावर घेऊन पाहूया. त्याचा असा ना छान गोळा तयार झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या मिश्रणाच्या वड्या पाडता येतील. लगेचच आपण हे मिश्रण आता एखाद्या ट्रे मध्ये किंवा ताटात काढून घ्यायचं आहे. इथे कढईत मी मिश्रणाचे समान 3 भाग करून घेतले. आपण 2 बाउल घेतले. दोन्ही बाउल मध्ये आपण एक एक भाग काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे तिरंगा बर्फी तयार करायची आहे. दुसऱ्या बाउल मध्येही मिश्रण काढून घेते. समप्रमाणात आपण असे 3 भाग केलेले आहेत. आता एका मिश्रणात आपण हिरवा कलर टाकून घेऊया. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हिरवा कलर. सुरुवातीला आपण हिरव्या कलरची बर्फी तयार करून घेऊया. इथे आपण ग्रीन कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. ग्रीन कलरची बर्फी इथे आपली तयार आहे. आता आपण ऑरेंज कलरची बर्फी तयार करून घेऊया. हा बाउल बाजूला ठेवूया. इथे आपण ऑरेंज कलर घेतलेला आहे, तो घालून घेऊया. हे सुद्धा असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
सर्वप्रथम आपण ग्रीन कलर टाकून घेऊयात. तुमच्याकडे चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर तुम्ही चौकोनी आकाराचा ट्रे घेऊ शकता. मी इथे गोल आकाराची प्लेट घेतलेली आहे आणि त्यातच चौकोनी असं शेप देऊन घेणार आहे या बर्फीला. अगदी सहज असा चौकोनी शेप देता येतोय, बघू शकता. इथे आपण ग्रीन बर्फीचा चौकोनी शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण व्हाईट बर्फीचा शेप देऊन घेऊया. ते आपण व्हाईट बर्फी टाकून घेतोय. आणि व्यवस्थित शेप देऊया. इथे आपण बर्फीला चौकोनी शेप कसा देता येईल अगदी योग्य पद्धतीने ते बघून घेऊया. हा स्पॅच्युला आहे, असा ठेवायचा आहे आणि बर्फी अशी दाबायची आहे, जेणेकरून परफेक्ट असा आपला शेप इथे तयार होईल. बघू शकता, खाली लेअर बघू शकता, ही आली आहे ना अगदी परफेक्ट. त्याचप्रमाणे आपण चारही कड्या अशाच करून घेऊया. बघू शकता, आपण ग्रीन आणि व्हाईट बर्फीचा छान असा लेअर तयार करून घेतलाय चौकोनी शेप मध्ये. आता आपण ऑरेंज कलरचा घेऊयात. ऑरेंज बर्फीचा आपण शेप लावून घेऊया. त्याच पद्धतीने तुमच्याकडे चौकोनी ट्रे नसेल तर तुम्ही ही पद्धत आजमावू शकता, अगदी सोपी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे, स्वीट डिश. तुम्ही 15 ऑगस्टला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. आणि चौकोनी ट्रे नसतानाही आपण अगदी चौकोनी शेप मध्ये ही बर्फी गोल प्लेट मध्ये तयार करतोय. ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. विदाउट चौकोनी ट्रे आपल्या इथे छान अशी बर्फी तयार झालेली आहे, बघू शकता. आपण गोल प्लेट मध्येच केली आहे. आता आपण लगेच त्याच्या वड्या पाडून घेऊयात. चौकोनी आकारात आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या छान. खूप सोपी अशी रेसिपी आहे, अगदी झटपट बनणारी, म्हणजे जेमतेम 10 मिनिटातच बनणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा 15 ऑगस्टला आणि कमेंट करून नक्की सांगा बर्फी कशी झाली ते. आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया. 15 ऑगस्ट निमित्त बनवलेली नारळाची बर्फी इथे आपली तयार झालेली आहे. आपण लगेचच प्लेटिंग करून घेऊयात. 15 ऑगस्ट स्पेशल बनवलेली तिरंगा बर्फी इथे आपली तयार झालेली आहे. अगदी झटपट अशी 10 मिनिटातच ही बर्फी तयार होते. आजचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखून या परिवाराचा हिस्सा व्हा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.